75. आता एखादा बर्गर खाऊया आणि मग पुढे जाऊया. नाही तर ऑफिसच्या ऐवजी हॉस्पिटलला जावं लागायचं. नाही नको, पण बर्गर नको, साधंच खाऊया काहीतरी. एक वडापाव दो ना. How much for a वडापाव? हा? कसा वडापाव? 10 रुपये वडापाव, 15 रुपये समोसा पाव. बोला काय देऊ? वडापाव. हा. किती? 2 द्या. 2 चे 20 म्हणजे फक्त 55 रुपये राहणार. नाही ऍक्च्युली 1. हो, एकदा काय ते बोला. सारखं खोला लावू नका. हो दादा, Sorry. जरा चुरा द्या ना. फुकट भेटतोय म्हणून काय चुरा पावच खाणार काय? काय रा आता तुम्ही पण असं बोलता. चुरास फ्री? हा? चुरा फ्री आहे? देतो. ठीक आहे. ती एक नोट चुरगळलेली आहे. मग काय इस्त्री मारून देऊ? You got mineral water with you? हा? Mineral water? 12 रुपये. 12? हा, so, खिशात नाही आणा मला बाजीराव म्हणा. yeah, right. Thanks. समीर सरांना येऊन तासभर झाला असेल. यश अजून का नाही आला? काल मी जरा जास्तच बोलले ना त्याला. तोच राग डोक्यात ठेवून काही भलतं सलतं नसेल ना केलं त्याने. हो नेहा मॅडम, तब्येत बरी आहे ना तुमची? अहो ती बूच उघडलं ना की पाणी पिता येतं. सुरेश, हा? यश सरांची काही बोलणं झालं? कशी आहे त्यांची तब्येत? फर्स्ट क्लास. सकाळीच कॉल झाला आपला. तुम्ही टेन्शन बिशन घेऊ नका. सर आली, सर आली, सर आली सर. हॅलो सर. सर बेलगेट सून सर. गेट वेल सून घारतोंडे. तेच म्हणायचं होतं मला. खूप दमलेले दिसतात सर. बसा बसा. हाय सर, कसे आहात तुम्ही आता? आता कसं वाटतंय सर? ओके. सर गाडी खूप फास्ट नव्हती ना? तरी बरं फार लागलं नाही. अगं भल्या लोकांचं देव नेहमीच रक्षण करत असतो. काल तर एवढी अवस्था नव्हती. नक्कीच मी बडबडले ना, म्हणून काहीतरी केलं असणार याने. काय झालंय? कुठे काय? मग एवढी अवस्था? कसली अवस्था? तुला चालताही येत नाहीये. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है.
वडापावचा सुगंध येतोय ना? कोणी आणलाय वडापाव? ऍक्च्युली हा एक वाव सर, एक्स्ट्रा राहिला होता तुमच्यासाठीच. चालेल. मी थोडा थोडा सगळ्यांना वाटतंय. किती छान आहात तुम्ही. हे घ्या, थोडा थोडा सगळे घ्या. यश आणि वडापाव तेही स्वतःहून आणणार? शक्यच नाही, काहीतरी गोंधळ आहे. मला ना वड्यापेक्षा तुला जास्त आवडतो. काय सर? अरे ओके या अरे काय तुम्हाला काम नाही का? चला कामाला लागा. काय सुरेश जा हे कामाला लागा. चला. करेक्ट आहे. नाही ग, हे बरं नाही वाटत. हे बरं वाटण्यासाठी करतच नाही होत आपण. हे बघा, पप्पांच्या रूम मध्ये वकील आलाय आणि मला माहितीये की ते व्हील बनवतायत आणि आपल्याला ते व्हील बनवणं थांबवायचंय. म्हणून तुम्हाला एक छोटा ड्रामा करायचा. ओके, तुम्ही तिथे पप्पांच्या खोलीत जायचं आणि लाचार व्हायचं. त्यासाठी काय करणार आहात? पटापट स्वतःच्या थोबाडीत मारायचं. नाही नाही, हे मला जमणार नाही. सत्यजित, अगं पण हे सगळं मीच केलं पाहिजे का? हे काम खरं तर मी करणार होते, पण आयडिया माझीच. तसं एक्झिक्युशन मीच करायचं. तुम्ही काय करणार? बसून डू इट. अगं डू इट. गालावरची माशी उडवायला नाही सांगितली मी तुम्हाला. हो. आवाज अगं म्हणजे असा आवाज यायला हवा ना की तो ऐकल्यानंतर काटे काटे यायला पाहिजे अंगावर सरसरून. आणि सत्यजित, एक मारून काही होणार नाही. चांगल्या 5-6 सणसणीत मारल्या पाहिजे, अगं तरच तुमच्या पप्पांचे कान उघडतील ना. दम नाही. आवाज, अजून आवाज. मी मारू? मारू